तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आत्ताची ही नवीन अपडेट आपल्या जवळ आलेली आहे. तर आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आता नवीन करण्याचे नियम आपण बघणार आहोत. तर इथं बघणार आहोत आपण, बघू शकता आपण तुम्ही, हा लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम येणार आहे. तर ज्या नवीन महिला किंवा नवीन बहिणी असतील त्याने अर्जासाठी अप्लाय करण्यासाठी, म्हणजे नवीन अर्ज अप्लाय करण्यासाठी इथं नवीन नियम आलेले आहेत. काही लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्वी आतापर्यंत किती पैसे जमा झालेत, अजून अर्ज करता येणार आहेत की नाही याची माहिती आपण घेणार आहोत. इथं लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही, अर्ज अजून पण तुम्हाला करता येणार आहे. तर बघू शकता इथं अर्ज तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे आता काही प्रतीक्षा नाही, त्यामुळे तुम्हाला आता सर्व पैसे मिळणार आहेत. तसेच इथं आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचे खूप पैसे आलेले आहेत. आता जूनच्या महिन्याचे पण पैसे आले असतील, आता जुलैचा महिना पण आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही खूप अप्लाय केला असणार आहे, पण अजूनही ते जे पैसे काय आले नसतील. तर इथं बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेचे 1 वर्ष पूर्ण झालं आहे. इथं तुम्हाला दिसतंय लाडक्या बहिणीचे 1 वर्ष आता पूर्ण झाले. त्यामध्येच मागच्या वर्षी 29 जून रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरतेखाली ही योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे आता तुम्हाला इथे दिसत आहे की महायुती सरकार, म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार आहे, त्याचा फायदा झालेला आहे महायुती सरकारला. इथं पाहायला आपल्याला मिळते लाडकी बहीण योजनेचे महिलांना दर महिन्याचे पैसे दिले जातात, पण दरम्यान योजनेचा लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही. तसेच योजनेसाठी अजून अर्ज करता येणार आहेत का, असा प्रश्न आता विचारला जातोय. तर हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे, कारण की आता काही बहिणींना 21 वर्ष पूर्ण झाले असणार आहेत. तुम्ही पाहू शकता काही महिलांना 21 वर्ष पूर्ण झाले असणार आहेत. त्यामुळे हे काय योजना सर्वांना मिळणार आहे. त्यासाठी आपण इथं बघू शकतो की आता बघायचं झालं तर आपण मागच्या महिन्यात बघितलेलं आहे की या मागच्या महिन्याचा हप्ता, म्हणजे जो मेचा हप्ता होता तो जून मध्ये आलेला आहे, आणि जूनचा हप्ता आता जुलैमध्ये आलेला आहे, म्हणजे कालपासून वाटपच झालेला आहे सोडा. तरी लाडकी बहिणी जे लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत, हे तुम्हाला माहितच आहे. तर आतापर्यंत महिलांच्या खात्यात 12 हप्ते जमा झालेत, पण 12 हप्ता अजून जमा झालेला नाहीये. मी सांगतोय, फक्त इथे दिलेला आहे 12 हप्ते जमा झालेत, पण अजून 12 हप्ता जमा झालेला नाहीये. तर एका वर्षात 18,000 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांना 18,000 रुपये जमा झाले असतील त्यांनी आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आम्हाला नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा झाले टोटल मिळून. कारण 16,500 किंवा 17,000 जमा झाले असतील महिलांच्या अकाउंटमध्ये, तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये राहिले असतील. आता ही काळजी म्हणजे सरकारने घेतलेली आहे, कारण की खूपदा असं होतं की अनेक महिलांना, म्हणजे अपात्र महिला पण आहेत, त्यांना पण पैसे वाटप केले आहेत, पण आता त्यांचा अर्ज वगळण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण इथं बघू शकतो योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांना मिळत आहे. बघा, मी आताच म्हटलं तुम्हाला, योजनांचा लाभ हा फक्त पात्र महिलांना मिळणार आहे, अपात्र महिलांना मिळणार नाही. कारण अपात्र महिलांच्या योजनेचे बाद झालेला आहे, त्यांचा अर्ज योजनेत त्यांचा अर्ज बाद झालेला आहे. ही तर आपल्याला पक्की माहिती आता समजलेली आहे. त्यासाठी आता इथं आपण बघू शकतो, अजून अर्ज करता येणार आहेत का, इथं दिसते आपल्याला, अजून अर्ज करता येणार आहेत का. ऍप्लिकेशन आर स्टील ओपन फॉर लाडकी बहीण योजना, इथं सुद्धा इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, बघू शकतो तुम्ही. बघा, इथं दिसतंय आपल्याला, अजून सुद्धा आपण अर्ज करू शकतो. कारण ही संधी तुम्ही दवडू नका. आताच आपल्याला ही माहिती मिळाल्यानुसार इथं लाडकी बहीण योजनेसाठी इथं बघू शकता, लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती मागच्या वेळेची. त्यानंतर आपल्याला ते दिसतंय तुम्हाला या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया बंद करायला आली आहे. त्यामुळे आता तुम्ही, म्हणजेच नवीन अपडेट नियम असा आलेला आहे की नवीन वेबसाईट किंवा नवीन काहीतरी नियम असणार आहेत अर्ज भरण्यासाठी. इथं आपल्याला ह्या बातमीनुसार तर आपल्याला कळत आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. कारण आता बोललो का नाही मी, अर्ज तुम्हाला आता करता येणार आहेत, नक्कीच करता येणार आहे. कारण की अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. कारण बघा, आता नवीन महिलांना अर्ज करता येणार आहे, पण याबाबत अजून वेबसाईट कुठली आहे की कुठली वेगळे नियम आहेत की लिंक आहे हे आता तात्पुरते आपल्याला समजले नाही, पण नक्की करता येणार आहे हे मात्र आपल्याला आता समजलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो लाडकी बहिणीनिमित्त लाडकी बहीण योजना इलिजिबिलिटी
इथे लिहिलेलं आहे, बघू शकता. लाभार्थ्यांना महिलांना महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळणार आहे. ते आता पण नवीन फॉर्म भरताना पण हाच नियम आहे. त्यानंतर 18 ते 60 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहने नसावीत, हे अटी आहेत, ह्या नियमांच्या अटी आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांकडे म्हणजे अपात्र महिला का ठरल्यात, त्यांचं उत्पन्न जास्त होतं म्हणून, त्यांना सरकारी नोकरी होती म्हणून, त्यांना काही गोष्टी म्हणजे घरात मध्ये 4 चाकी गाडी, सरकारी वस्तू आणि सर्व काही सरकारी घर नोकरदार म्हणजे घरात कामाला असणारे सर्वजण, त्यामुळे हे मिळत नाही. ते लिहिले बघा, महिलांना सरकारी कर्मचारी नसाव्यात. बघा, ह्या महिला सरकारी कर्मचारीत नसाव्यात. तसेच इथं लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. म्हणजे इथं दिसत आहे आपल्याला, हे बघा, 2.5 लाखापेक्षा कमी असावे. त्यामुळे आता इथं काय दाखवते, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना जूनचे पैसे आलेत, पण जुलैचे 1500 कधी येणार आहेत, हा तुम्हाला क्वचित प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न सर्वांनाच आहे. त्यामुळे इथं बघू शकता, इथं सविस्तर सांगितलेलं आहे सरकारने की लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे. इथं दिसते बघा तुम्ही, लाडकी बहिणीचा जूनचा हप्ता मिळणार आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना. त्यामुळे आता जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा सुरू झालेले आहेत. दरम्यान जून संपूर्ण आता जुलै महिना पण सुरू झालेला आहे. त्यामुळे जुलैचे पैसे कधी मिळणार आणि प्रश्न हा महिलांना पडलेला आहे, कारण जे जूनचा आता चालूच झालेला आहे. पण आता जुलै सुद्धा चालू झालं, पण अजून लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या काय खात्यामध्ये अजून आलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलाय. इथं खाली बघू शकता, लाडकी बहिणींना जुलैचा हप्ता कधी, आता तोच प्रश्न आहे, पण जूनचा हप्ता मिळाला तर अजून आपल्याला जुलैचा हप्ता मिळाला नाही. जूनचा चालू झालाय. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे, ज्या महिलांना, त्या महिलांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा, कारण आपण सविस्तर आणि सुसज्ज माहिती देत असतो. त्यामुळे ही माहिती तुम्हाला महत्वाची आहे. कारण आपण बघू शकतो, जुलै महिन्याला सुरू झाले आहे, जुलै महिना हा सुरू झालाय. त्यामुळे जून आणि जुलैचे एकत्र पैसे 3000 येणार होते. ही पण चर्चा मोठी होती, जून आणि जुलैचे हे एकत्रित पैसे येणार होते. मात्र इथं बघू शकता, जूनच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे, पण लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच त्यानंतर जुलै हप्त्याचे या 5 महिन्या म्हणजे या 5 म्हणजे जे काय हप्ते झाले आहेत या महिन्यात देखील होऊ शकतात. पण अजून काय कोणाचे पैसे जमा झालेले नाही जुलैचे. पण ज्यांना जूनचे झालेत आणि जुलैचे पण झालेत त्यांनी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. या जिथं पण हप्त्याची तारीख अद्यापही समोर आलेली नाही आहे, परत लवकरच पैसे महिलांना खात्यात जमा होणार आहेत. बघा, इथं सांगितलेलं आहे लवकरच पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी मात्र काय करू नका, निवांत राहा आणि पैसे कुठे जाणार नाहीत, पैसे इथंच असणार आहेत. तर इथं बघू शकता, दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एखाद्या सणाच्या मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. कारण या महिलांना म्हणजेच आपण बघू शकतो, या महिन्यातील देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. कारण मागच्या वेळी पण शेवटच्या आठवड्यात पैसे आलेले, ह्यावेळी पण जुलैच्या हप्त्यामध्ये शेवटच्या जूनचा हप्ता आलेला आहे. ह्या महिन्याच्या मागच्या महिन्यात 30 तारखेपासून चालू केले आहे त्यांनी. मग जुलैचे पैसे पण पुढच्या या जुलैच्या 30 तारखेला येऊ शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आपल्याला दिली नाही. लवकर याबाबतची घोषणा सरकार करेल. इथं आपल्याला सांगण्यात येते बघा, हाय का इथं लवकर याबाबत घोषणा सरकार करणार आहे. त्यासाठी आता लवकरात लवकर सरकारने पाऊल उचलण्याचे गरजेचं आहे. तर जूनचा हप्ता आता इथं बघू शकतो आपण, जूनचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. इथं दिसते आपल्याला जूनचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाला नाही. तर इथं बघू शकतो, लाडकी बहीण योजनेचे जूनचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. इथं दिसते बघा, लाभार्थ्यांना सर्वांना मिळणार आहे. तर ज्या लाभार्थ्यांना नियम बाहेर जाऊ शकतात, त्यांना अर्ज केला आहे, त्यांनी योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळणार आहे, कारण तुम्ही अर्जाच्या जर बाहेर असाल तर तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला मिळणार नाही. यासाठी महिला व बालविकास विभागातील प्राथमिक विभागाची मदत करून घेतलेली आहे. म्हणजे इथं प्राप्तिकरण विभागाची ही मदत घेतलेली आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आपल्याला सारखं दिसते बघा, सर्व योजनेत सांगितली जाते ही बातमी. तर आता ही बातमी खरी ठरलेली आहे.
कोणालाही लाभ मिळणार नाही आहे इथं लक्षात घ्या, कारण की अपात्र महिलांना लाभ मिळणार नाही. इथं आपल्याला स्पष्ट दाखवलंय लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आता मोठी आलेली आहे. बघू शकता इथं लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी जी आहे, जूनचा हप्ता जमा होतोय. मगाशीच मी पण सांगितलं आणि आता पण सांगतोय जूनचा हप्ता जमा होतोय, पण जुलैचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. तर समोर आपण मोठी अपडेट बघू शकता, आता आलेली आहे मोठी अपडेट. आपण ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे मोठी अपडेट आहे. चला तर मग मोठे अपडेट कुठली आहे ही बघूया. चला, लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांसाठी एक महत्वाची योजना आहे. तर आपण इथं बघू शकतो एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे, जी आहे की ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाची योजना आहे. याची सुरुवात गेल्या वर्षापासून झाली आहे. तर गेल्या वर्षी इथं बघू शकता, गेल्या वर्षी जूनचा हप्ता योजनेत करण्यात आला होता, पण जुलै महिन्यापासून योजनेचा प्रतीक्षा लाभ मिळतोय. जुलै महिन्यापासून, मागच्या जुलै महिन्यापासून, आता म्हणजे त्याला वर्ष झाले. म्हणजे लाडक्या बहीण योजनेला टोटली काल वर्ष झाले, 29 जूनला काहीतरी वर्ष झाले. मग त्यानंतर आपण इथं बघू शकतो या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळत आहेत, पण याची रक्कम सुद्धा वाढणार होती, अजूनही वाढलेली नाही आहे. आतापर्यंत आपण या योजनेच्या पात्र महिलांना एकत्रित 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. म्हणजे जो जूनचा हप्ता आला त्याला 12वा हप्ता आणि आता जुलैचा पण येणार आहे, पण आलेला नाहीये. आता बघूया आपण यामध्ये काय दाखवले. सध्या या योजनेचा 12वा हप्ता लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. 30 जून 2025 पासून ही काल पासून या योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार सुरू झालेले आहे. इथं आपण म्हणलेलं आहे मगाशी सुद्धा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होण्यासाठी सुरू झालेला आहे. इथं दिसतंय आपल्याला की लाडकी बहीण योजना, हे बघा इथं दिसते आपल्याला, कारण की लिस्ट पण आलेली आहे. ती लिस्ट पण मी दाखवतो, जूनचा हप्ता ज्यावेळी मिळालाय त्यावेळी. त्यानंतर आपण इथं बघू शकता, नक्कीच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला असेल. आता महिला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात मिळाला असेल, पण जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ही आत्ताचा आपल्याला जो प्रश्न मेन पडलेला आहे तो हा आहे. जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याला मिळाला, पण जुलै महिन्याचा हप्ता लाभ कधी मिळणार आहे हाच प्रश्न सर्वांना पडत असतो. हा हप्ता कधी मिळणार आहे सांगा मला आता. होय, आपला बरोबर प्रश्न आहे हा. शेवटचा हप्ता कधी मिळणार आहे, बरोबर, म्हणजे जुलैचा आहे. पण जूनचा मिळाला तर जुलैचा मिळायचा आहे. तर आपण इथं बघू शकतो खाली आता माहिती दिलेली आहे त्याबाबतची. जुलैचा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे ही टोटल बातमी आपल्याला इथं सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींच्या राज्यात शासनाच्या माध्यमातून जुलै, ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, जून झालं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 ह्याच्यापासून जानेवारी, फेब्रुवारी, इथं बघू शकता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते मिळणार आहेत. तर इथे दिसते आपल्याला एकूण किती 12 हप्ते मिळणार आहेत. पण हे झालं, पण आता खाली आता काय दाखवले, खरे तर जून महिन्याचा हप्ता सोबत जुलै महिन्याचा हप्ता दिला जाईल. आता आपल्याला माहित आहे ही बातमी कित्येक लोकांनी सांगितले दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत म्हणून, तरी अजून आपल्याला मिळाले नाहीत. एक आणि एक हप्ता एकाच वेळी एक हप्ता मिळत आहे, दोन्ही हप्ता काही मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. याबाबतच्या मध्यंतरी समोर आलेली ही बातमी. याशिवाय जून महिन्याचा हप्ता जून मध्ये मिळणार नाही आहे, यामुळे जुलै महिन्याचा हप्ता जून मध्ये आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना सुद्धा लागली आहे. मी आताच म्हणलं ना तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत, त्यामुळे ही घोषणा खूप जण देत होते की दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित येणार आहे. तर यात कोणी काही काळजी करू नका, नक्कीच पैसे येणार आहेत. जुलैचे पण हप्ते पैसे येणार आहेत. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. सरकारकडून यावेळी फक्त जूनच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. इथं काय सांगितलंय बघा, मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. सरकारकडून यावेळी फक्त जून महिन्याचा हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. तर आपण बघू शकता मगाशी पण सांगितल्याप्रमाणे आता निधी वितरित करण्यात आला आहे, पण जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3600 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलाय. किती? 3600 कोटी रुपये. परवाच अजित पवारांनी या सभेमध्ये सुद्धा सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये. त्यावेळी त्रिभाषा सूत्राचं ते हे होतं आपलं, म्हणजे आपण जे GR कॅन्सल केला सरकारने त्या बाबतीत त्यावेळी पण त्यांनी सांगितलं 3600 कोटी आपला निधी आलेला आहे लाडक्या बहिणीचा, तो आता वितरित करणार आहेत. त्यानंतर आपण इथं बघू शकता, म्हणजेच लाडक्या बहिणींना कालपासून फक्त इथे दिसते बघा, म्हणजेच लाडक्या बहिणींना कालपासून फक्त जून महिन्याचे पैसे म्हणजेच जे आलेले आहेत ते, आणि आता जुलै महिन्याची पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. जुलै महिन्याचे पैसे
जून महिन्यात मिळतील अशी बातमी मीडिया रिपोर्टर मधून समोर आली आहे. तसे खरे तर जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांना खात्यात जमा होऊ शकतो, म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आपण बघू शकता. जुलै महिन्याचा हप्ता जूनचा तर जमा झालाय, नक्की जुलैचा ज्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला असेल म्हणजे वितरित झाला असेल, त्यांना मेसेज सुद्धा मोबाईलवर आलेला असेल, त्यांनी नक्कीच आम्हाला कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही बोलत आहात, कोणत्या गावातनं बोलत आहात, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कुठल्या गावातनं तुम्ही बघत आहात ते. कारण की आम्हाला कळलं पाहिजे की किती लिस्ट अजून राहिलेली आहे. खूप जिल्हे राहिले अजून. इथं बघू शकता आणखी आधुनिक तारीख अजून काही जाहीर केलेली नाही सरकारने. इथं तारीख अजूनही जाहीर केलेली नाही, बघू शकता इथे. मग त्यानंतर आपण बघणार आहोत ती बातमी म्हणजे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात आपल्याला ही जमा होणार आहे हप्ता, म्हणजे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या त्यावेळी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुमच्या मोबाईलला नक्की मेसेज येतोय बघा. मेसेज येत नसेल तर तुम्ही केवायसी पूर्ण करून घ्या. म्हणजेच जी काही गोष्ट आहे म्हणजे आता काही आधार कार्डला लिंक नसतील किंवा काही अपडेट नसतील तर नक्की करून घ्या. जे नियम अटी आहेत ते तुमच्याकडे कागद हवे आहेत. तर बघू शकता इथं आणखीन एकदा लाडकी बहीण जे जुलै महिन्याला म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजून जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका, जुलै महिन्याचे पण लवकरात लवकर पैसे येतील. इथं आता आपण बघितलेलंच आहे, मगाशी सुद्धा बघितले आणि आता सुद्धा बघितलेलं आहे, बघू शकता इथे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा झाल्यास लाडक्या बहिणींना जुलै महिन्यात एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा हे आपण आता डिटेल वरून घेतलेले आहे. जुलै महिन्याचे पैसे जमा झाल्या तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. 3,000 रक्कम इथे दिलेली आहे सरकारने, तरी आपण आता सांगत आहे. ही आतापर्यंत आपल्याला मिळालेली महत्वाची बातमी आहे. यामुळे त्यांना नक्की मोठा दिलासा मिळणार आहे सरकारकडून. यामुळे त्यांना नक्की मोठा दिलासा मिळणार आहे. इथं बघू शकता लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि खुशखबर आहे म्हणायची. लवकरात लवकर पैसे वितरित होणार आहेत. त्यासाठी तुम्ही कोणतीही काळजी करू नका. तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्ही सारख्या त्या दुसरी वेबसाईट एक आहे लाडक्या बहिणीची, तिथे जाऊन नाही तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नक्की पैसे आलेत की नाही तुम्ही बँक खात्यामध्ये मेसेज येईल तुम्हाला. जर मोबाईलला असेल तर मोबाईलला फोन पे गुगल पेला नक्की येऊन जाईल पैसे आलेत की नाही जमा झालेले आहेत. तुम्ही कोणतीही काळजी करू नका, नक्की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हे मात्र खरं आहे. पण सरकारने मात्र ही गॅरंटी दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाहीये. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका, तुमचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. चला तर मग हा व्हिडिओ नक्की तुम्हाला महत्वाचा आहे. आम्ही कष्टाने व्हिडिओ बनवतो. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की खूप जण लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही. आम्ही महत्वाची बातमी, महत्वाची अपडेट आणि आज 2 जुलै आहे, 2 जुलैची जी आम्ही अपडेट ही नक्की तुम्हाला आम्ही आज पोहोचवलेली आहे, चांगल्या पद्धतीने पोहोचवली आहे. नक्की तुमच्या माहिती म्हणजे ही माहिती महत्वाची आहे आणि तुमच्या जवळपासच्या महिला मित्र व जे काही पाहुणे मंडळी असतील त्यांना शेअर करा आणि त्यांना ही माहिती पोहोचवा. कारण जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल आणि हे जूनचा हप्ता मिळाला असला तरी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण की खूप काही जिल्हे राहिलेले आहेत, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र झाला, आता पश्चिम महाराष्ट्राचे पैसे राहिलेले आहेत बघा. मराठवाड्यामध्ये आता वितरित झाले आहेत, म्हणजे मुंबईवरून पुणे विभागात आता येणार आहेत पैसे. पण कोकण विभागात पण परवापासून वाटप सुरू झालेले आहे, पण अजून पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभाग म्हणजे इकडच्या साईडला अजून चालू झालेले नाहीत पैसे. तर लवकरात लवकर चालू होते. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.